Hello students, welcome back to our new session. Today's session is on chapter number 3, Life Processes in Living Organisms part 2, and we are completing part 3 of this chapter. Students, today we will complete sexual reproduction in human beings. Now in last two sessions what we have learned, मागचे जे दोन सेशन झाले त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स बघितलं, बरोबर की नाही. मग आज आपण काय बघणार आहोत, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग्स. जेव्हा आपण हेरिडिटी अँड व्हेरिएशन करत होतो म्हणजे स्टँडर्ड 9th मध्ये, तेव्हा आपण काय शिकलो होतो, मेन have XY chromosomes and women have XX sex chromosomes. आता आपण काय बघितलं होतं की मेन्स जे असतात, मेल जे असतात त्यांच्यामध्ये कोणते क्रोमोझोम्स असतात, XY क्रोमोझोम्स असतात, आणि फिमेल्स ज्या असतात त्यांच्यामध्ये कोणते क्रोमोझोम्स असतात, XX क्रोमोझोम्स असतात. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विथ स्पेसिफिक ऑर्गन डेव्हलप्स in the body of men and women due to these sex chromosomes only. आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जे आहे आपले ते स्पेसिफिक ऑर्गन्स जे असतात ते डेव्हलप होत असतात. कशामुळे डेव्हलप होत असतात, XY क्रोमोझोम्स आणि XX क्रोमोझोम मुळे. लक्षात आलंय का, आपले जे बॉडीमध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स असतात म्हणजे मेलचे असो की फिमेलचे असो, माणसाचे असो की बाईचे असो, ते कशामुळे डेव्हलप होतात, स्पेसिफिक जे ऑर्गन्स आहे ते कशामुळे डेव्हलप होतात, हे जर क्रोमोझोम्स त्यांच्यामध्ये असतील तर. कोणते क्रोमोझोम्स, XY आणि XX क्रोमोझोम असतील तर. X chromosome is present in men and women, whereas Y chromosome is present in men only. आता आपल्याला माहिती आहे, आपण 9th मध्ये शिकलोय की X क्रोमोझोम जो असतो तो दोघांमध्ये असतो, मेल मध्ये पण असतो, फिमेल मध्ये पण असतो, बरोबर की नाही. पण Y क्रोमोझोम जो आहे तो फक्त मेल मध्येच असणार आहे. लक्षात आलंय का. फर्स्ट वी विल कंप्लीट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. Male reproductive system of humans consists of testes, various ducts and glands. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये टेस्टिस आणि वेरियस ग्लँड्स इन्व्हॉल्व आहे. आपण पहिले पार्ट्स बघूया कोणते कोणते आहे. हे पर्पल कलर मधले जे आहे त्याला काय म्हटलं जातं, टेस्टिस म्हटलं जातं. हे काय आहे, पेनिस आहे. हे जे पाउच लाईक स्ट्रक्चर आहे हे आहे स्कॉर्टम. हे जे छोटे छोटे टेस्टिसच्या वर हे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात एपिडायमिस. हे जे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात वास डेफरन्स म्हटलं जातं. हे जे आहे युरेनरी ब्लॅडर आहे. युरेनरी ब्लॅडर कंटिन्यू कशामध्ये होतो, युरेनोजेनायटल डक्ट मध्ये कंप्लीट होतं. त्याच्यानंतर इथे आहे कॉपस ग्लँड. कॉपस ग्लँड नंतर थोडंसं वरती आपण जर गेलो तो काय आहे, प्रोस्टेट ग्लँड आहे. इथे हे सेमायनल वेसिकल्स आहे. इकडे युरेनरी ब्लॅडर सोबतच काय असणार आहे, इजॅक्युलेटरी डक्ट आहे. आता आपण सगळ्यात आधी काय बघूया, टेस्टिस बघूया. आता टेस्टिस जे असतात ते दोन कारणांसाठी महत्वाचे असतात, इम्पॉर्टंट असतात. पहिली गोष्ट ते गॅमेट्स प्रोड्यूस करतात आणि सेकंड गोष्ट काय आहे, ते हार्मोन्स प्रोड्यूस करतात. टेस्टीमध्ये कोणता हार्मोन्स आहे, टेस्टोस्टेरोन नावाचा हार्मोन प्रोड्यूस केलं जातं आणि गॅमेट्स म्हणजे स्पर्म्स प्रोड्यूस केले जातात. आता टेस्टिस आर प्रेझेंट इन द स्कॉर्टम आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. टेस्टिस जे आहे ते पाउच लाईक स्ट्रक्चर जो आहे स्कॉर्टम त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. Testes contain numerous seminiferous tubules. Germinal epithelium present in the tubules divided by meiosis to produce sperms. Those sperms are sent forward through various tubules. आता हे जे टेस्टिस आहे मी मागाशीच सांगितलं की कशासाठी इम्पॉर्टंट आहे, स्पर्म प्रोड्यूस करण्यासाठी म्हणजे गॅमेट प्रोड्यूस करण्यासाठी. टेस्टिस मध्ये खूप सारे छोटे छोटे ट्युब्युल्स असतात, सेमिनिफेरस ट्युब्युल्स त्यांना म्हटलं जातं, आणि त्याच्यामध्ये मियोसिसच्या प्रोसेसनी स्पर्म्स प्रोड्यूस केले जातात. जेव्हा टेस्टिस मध्ये स्पर्म्स प्रोड्यूस केले जातात ते कुठे सेंड केले जातात, एपिडायमिस मध्ये सेंड केले जातात, स्टोर केले जातात. त्याच्यानंतर ते हळूहळू काय केले जातात, पुढे जे ट्युब्युल्स आहेत त्यांच्या मदतीने ते पुढे फॉरवर्ड केले जातात.
Sequence of those tubules is as testes, epidermis, vas deferens, ejaculatory duct and urinogenital duct. As the sperms are pushed forward from one duct to next, they become mature and able to fertile the ovum. Seminal vesicles secrete their secretion in ejaculatory duct, whereas posterior glands and corpus glands secrete their secretions in urinogenital duct. आता इथे काय होतं की जे स्पर्म्स प्रोड्यूस केले जातात टेस्टिस मध्ये ते कुठे स्टोर होतात, एपिडायमिस मध्ये स्टोर होतात, आपण बघितलं बरोबर की नाही. आता टेस्टिस कडून एपिडायमिस कडे गेल्यानंतर तो कुठे जाणार आहे, वास डेफरन्स कडे जाणार आहे. वास डेफरन्स कडून तो इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये काय होणार आहे, टेम्पररी स्टोर होईल. त्याच्यानंतर तो युरेनोजेनायटल डक्ट मध्ये पास केले जाणार आहे. आता काय होतं की जे स्पर्म्स आहेत ते जसं जसं टेस्टिस कडून इजॅक्युलेटेड डक्ट पर्यंत पोहोचवले जातात तसे तसे ते मॅच्युअर होत जाणार आहे. मॅच्युअर झाल्यानंतरच ते काय करू शकतात, ओवमला फर्टाईल करू शकतात, फिमेल एगला काय करू शकतात, फर्टाईल करू शकतात, बरोबर की नाही. आता हे जे स्पर्म्स इजॅक्युलेटेड डक्ट पर्यंत पोहोचवलेले आहे त्यांना नरिशमेंट साठी फ्लुइडची गरज असते, काही सेक्रिशन्सची गरज असते. मग ते सेक्रिशन्स कोण करतात, सेक्रिशन साठी सेमायनल वेसिकल्स आहे. सेमायनल वेसिकल्स इजॅक्युलेटेड डक्ट मध्ये त्यांचे सेक्रिशन देतात. तसंच पोस्टीरियर ग्लँड्स आणि कॉर्पस ग्लँड्स हे जे युरेनोजेनायटल ट्रॅक आहे ना त्याच्यामध्ये त्यांचं सेक्रिशन्स पास करणार आहे. Semen is formed of sperms and secretions of all these glands. Semen is ejaculated out through penis. All these organs of male reproductive system are paired except urinogenital duct, penis and scrotum. आता काय होतं की हे जे सीमेन आहे, सीमेन काय आहे, स्पर्म आणि हे जे सेक्रिशन्स आहे म्हणजे सेमायनल वेसिकलचं सेक्रिशन, पोस्टीरियर ग्लँडचं सेक्रिशन, कॉर्पस ग्लँडचं सेक्रिशन मिळून जे तयार होणार आहे त्याला आपण सीमेन असे म्हणणार आहे. आणि सीमन हे जे आहे ते कशाने इजॅक्युलेट केलं जातं, बाहेर फेकलं जातं, पेनिस द्वारे ते फेकलं जाणार आहे. आता जेवढे पण मेल ऑर्गन्स आहे म्हणजे टेस्टिस आहे, एपिडर्मिस आहे, त्याच्यानंतर वास डेफरन्स आहे, इजॅक्युलेटरी डक्ट आहे, कॉर्पस ग्लँड आहे, पोस्टीरियर ग्लँड्स आहे, हे सगळे काय आहे एकमेकांना पेअर्ड आहे. फक्त कोण पेअर नाहीये, युरिनोजेनायटल डक्ट पेअर नाहीये, पेनिस पेअर नाहीये आणि स्कॉर्टम पण पेअर नाही. Now let's study female reproductive system. All organs of female reproductive system are in abdominal cavity. It includes a pair of ovaries, a pair of oviduct, single uterus and a vagina. आता आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जर बघितलं तर त्याचे पार्ट्स बघून घेऊया आपण पहिल्यांदा. त्याच्यामध्ये काय आहे, मेन पार्ट आहे ओव्हरी, त्याच्यानंतर आहे फॉलॅपियन ट्यूब्स. फॉलॅपियन ट्यूबलाच काय म्हटलं जातं, ओव्हिडक्ट म्हटलं जातं, नाही तर ओव्हॅरियन डक्ट पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर एक बॅग लाईक स्ट्रक्चर असतं त्याला म्हणतात युटरस. युटरस नंतर आहे सर्व्हिक्स, सर्व्हिक्स नंतर आहे व्हेजाइना. हे काय होते मेन पार्ट्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता इथे महत्वाचं पार्ट कोण प्ले करणार आहे, ओव्हरी प्ले करणार आहे. जसं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कोणता होता, टेस्टिसचा होता. टेस्टिस काय करत होते, हार्मोन प्रोड्यूस करत होते आणि गॅमेट्स प्रोड्यूस करत होतं. तसंच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये ओव्हरीज गॅमेट्स प्रोड्यूस करतात आणि हार्मोन्स प्रोड्यूस करणार आहे. आता गॅमेट्स कोणते प्रोड्यूस करते, ती ओव्हरी ओवम प्रोड्यूस करणार आहे आणि हार्मोन्स कोणते सिक्रीट केले जातात, इस्ट्रोजन नावाचे हार्मोन सिक्रीट केले जाणार आहे. आता ओवम म्हणजेच काय आहे, एग आहे. एग आहे त्याच्यानंतर oocyte पण त्याला म्हटलं जातं. ओवमला oocyte, एग, ओवम असे म्हटलं जाणार आहे. Generally, every month an ovum is released in abdominal cavity alternately from each ovary. Free end of oviduct is funnel-like and opening is present at the center of it. Oocyte enters the oviduct through that
opening. Cilia are present on inner surface of oviducts. These cilia push the oocyte towards uterus. आता uterus मध्ये काय होतं, इन सिंपल टर्म्स मी सांगते तुम्हाला. एव्हरी मंथ काय होतं, ओव्हरी मधून ओवम रिलीज केला जातो, एग रिलीज केला जाणार आहे अल्टरनेटली. म्हणजे 2 ओव्हरीज आहे की नाही, जसं मेल मध्ये 2 टेस्टीज होते तसेच फिमेल मध्ये पण 2 ओव्हरीज असणारे. आणि दर महिन्याला जेव्हा मुलींचं वय 12 ते 13 वर्ष होतं तेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये ओवम प्रोड्यूस केले जातात आणि ओव्हरीतून ते काय केले जातात, युटरस मध्ये रिलीज केले जातात. आता ओवम रिलीज झाल्यानंतर हे जे ओव्हिडक्ट आहे, फॉलॅपियन ट्यूब्स आहे, ओव्हॅरियन ट्यूब आहे, हे काय करणार आहे, आता हे फनल शेप मध्ये आहे. हे जे ओव्हॅरियन डक्ट आहे हे बघा, हे काय फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहे की नाही, त्याच्यामध्ये एक छोटेसे ओपनिंग असते ज्याच्या मदतीने तो जो ओवम प्रोड्यूस केला जातो तो कुठे सेंड केला जाणार आहे, फॉलॅपियन ट्यूब्स मध्ये सेंड केले जाणार आहे. आता हे जे फॉलॅपियन ट्यूब्स असतात त्याच्यामध्ये काय आहे, सिलिया लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणजे छोटे छोटे पायांसारखे, छोटे छोटे केसांसारखे स्ट्रक्चर असतात ज्याच्या मदतीने तो जो ओवम आहे तो काय केला जाणार आहे, युटरस मध्ये रिलीज केला जाणार आहे. सिलिया त्या ओवमला पुश करतं फॉलॅपियन ट्यूब मधून युटरस मध्ये जाण्यासाठी. लक्षात आलं, हे काय आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा अभ्यास केलेला आहे. मेल्स मध्ये स्पर्म्स प्रोड्यूस केले जातात आणि फिमेल्स मध्ये काय प्रोड्यूस केले जातात, ओवम प्रोड्यूस केले जातात. हे दोन्ही काय, स्पर्म आणि ओवम काय आहे, हे गॅमेट्स आहे. आता ह्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. बोथ गॅमेट्स दॅट इज स्पर्म अँड ओवम आर फॉर्म बाय मियोसिस. हे दोन्ही जे आहे म्हणजे स्पर्म आणि ओवम हे कोणत्या प्रोसेसनी तयार होतात, कोणत्या प्रोसेसनी फॉर्म होतात, मियोसिस प्रोसेसनी. मियोसिस प्रोसेस आपण जेव्हा लाईफ प्रोसेसेस पार्ट 1 करत होतो तेव्हा आपण केलेला आहे. Sperms are produced in testes of men from beginning of maturation till death. आता स्पर्म्स जे आहे मेन्स मध्ये, बॉईज मध्ये कधीपासून स्टार्ट होतात प्रोड्यूस व्हायला, जेव्हा त्यांचा प्युबर्टी टाइम येतो तेव्हा. आता ते 11 ते 12 वर्षाच्या पुढेच मॅच्युरेशन पिरियड असतो, म्हणून तेव्हाच स्पर्म्स प्रोड्यूस व्हायला सुरुवात होते आणि कधीपर्यंत राहणार आहे, टिल डेथ, म्हणजे मरेपर्यंत ते असणार आहे. However, in case of women at the time of birth, there are 2 to 4 million immature oocytes in the ovary of female fetus. आता जेव्हा गर्ल्स बॉर्न होता म्हणजे मुली जन्म घेतात तेव्हापासूनच त्यांच्या बॉडीमध्ये 2 to 4 मिलियन इमॅच्युअर oocyte म्हणजे ओव्हरीज मध्ये एवढे मिलियन ओवम्स प्रेझेंट असतात. An oocyte matures and is released from ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause. आता हे जे ओव्हरी मध्ये oocytes जे आहे, ओवम्स कधी मॅच्युअर होतात, जेव्हा मुली 12 ते 13 वर्षाच्या होतात तेव्हाच त्यांच्या बॉडीमधून हे जे ओवम आहे रिलीज केले जाणार आहे. आणि कधीपर्यंत रिलीज होणार आहे ते, मेनोपॉज येईपर्यंत. मेनोपॉज ऑलमोस्ट 45 इयर्सचे जेव्हा फिमेल्स होतात तेव्हा आपण त्याला म्हणतो. आता मेनोपॉज काय आहे बघा. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ॲट द एज ऑफ about 40 to 50 years, secretion of hormones controlling the function of female reproductive system either stops by becoming irregular. This cause the menopause. आता काय होतं, जेव्हा फिमेल्स 45 to 50 इयर्सच्या होतात तेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे तो हळूहळू काम करणे काय करतं, बंद करतं. म्हणून त्याच्यामध्ये जे सिक्रिशन असतात, हार्मोन सिक्रिशन पण काय होतं, बंद पडून जातं. हार्मोन सिक्रिशन पण होत नाही, त्यांच्यामध्ये इरेग्युलॅरिटी येते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, मेनोपॉज पिरियड असं म्हटलं जातं. Now let's understand fertilization.
Formation of zygote by union of sperm and ovum is called as fertilization. Fertilization is internal in humans. आता जायगोट कसं फॉर्म होतं? स्पर्म आणि ओवमच्या युनियननी, बरोबर की नाही? आता जायगोट फॉर्म झाला म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे? फर्टिलायझेशन प्रोसेस कंप्लीट झाली अशी म्हणणार. आता फर्टिलायझेशन हा इंटरनल प्रोसेस आहे आणि तो कुठे होणार आहे? फिमेलच्या बॉडीमध्ये. Semen is ejaculated in vagina during copulation. जेव्हा मेल अँड फिमेल एकत्र येतात तेव्हा सीमेन जे आहे ते वेजाइना मध्ये काय केलं जातं? सिक्रीट केलं जातं. Sperms in the number of few million starts their journey by the route of vagina, uterus and oviduct. आता स्पर्म्स जे आहे ते खूप मिलियन्स मध्ये काय केले जातात? सिक्रीट केले जातात आणि ते वेजाइना मधून युट्रस कडे जातात, युट्रस मधून ओविडक्ट पर्यंत काय केले जातात? पोहोचवले जातात. One of those few million sperms fertile, the only ovum present in the oviduct. आता जे मिलियन्स ऑफ स्पर्म्स रिलीज केले जातात त्याच्यात मधला फक्त एकच स्पर्म एक ओवमला काय करणार आहे? फर्टाईल करणार आहे. ते पण कुठे? ओविडक्ट मध्ये. लक्षात आलं? From the age of puberty up to the menopause, that is from 10 to 17 years up to 45 to 50 years, and ovum is released every month from the ovary. आता जेव्हा गर्ल्स प्युबर्टी मध्ये पोहोचतात, मॅच्युरिटी पिरियड मध्ये पोहोचतात, तेव्हापासून तर मेनोपॉजच्या पिरियड पर्यंत दर महिन्याला एक ओवम ओव्हरी मधून काय केला जातो? रिलीज केला जातो. दॅट इज out of 2 to 4 million ovum, approximately only 400 oocytes are released up to the age of menopause. आता फिमेल्सच्या बॉडीमध्ये किती मिलियन ओवम असतात? 2 to 4 मिलियन ओवम्स असतात, बरोबर की नाही? पण मेनोपॉज पर्यंत फक्त 400 oocytesच रिलीज केले जाऊ शकतात. मग बाकीच्यांचं काय? रिमेनिंग अंडरगो डिजेनरेशन. बाकीचे सगळे काय होऊन जातात? डिजेनरेट होतात, नष्ट होतात. नाउ लेट्स अंडरस्टँड menstrual cycle. Female reproductive system undergoes some changes at puberty and those changes repeat at the interval of every 28 to 30 days. आता female reproductive system मध्ये दर महिन्याला चेंजेस येत असतात. जेव्हा फिमेल्स प्युबर्टी मध्ये पोहोचतात, मॅच्युरेशन मध्ये पोहोचतात तेव्हा. These repetitive changes are called as menstrual cycle. Menstrual cycle is a natural process controlled by 4 hormones. आता हे जे रिपीटेटिव्ह चेंजेस आहे दर महिन्याचे त्याला आपण काय म्हणतो? मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो. दर महिन्याला येत असते म्हणून त्याला मेन्स्ट्रुअल सायकल असे म्हटलं जातं. आणि हे काय आहे? एक नॅचरल प्रोसेस आहे आणि कंट्रोल किती हार्मोन्सनी होतं? ते 4 हार्मोन्स या सायकलला कंट्रोल करत असतात. आता बघूया हार्मोन्स कोणते कोणते आहे. दोज 4 हार्मोन्स आर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स FSH, luteinizing hormones that is LH, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन्स. हे काय आहे? 4 हार्मोन्स आहे. FSH, LH, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. One of the several follicles in the ovary starts to develop along with the oocyte present in it. Under the effect of follicle stimulating hormones, this developing follicle secretes estrogens. आता ओव्हरी मध्ये ओओसाइट म्हणजे ओवम सोबतच भरपूर फॉलिकल्स असे असतात जे ग्रो करत असतात. ते स्टिम्युलेट होत असतात कोणत्या हार्मोननी? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्समुळे त्यांची काय होत असते? ग्रोथ होत असते आणि ते काय सिक्रीट करायला सुरुवात करतात? इस्ट्रोजन सिक्रीट करायला सुरुवात करतात. इस्ट्रोजन हे काय आहे? एक हार्मोन आहे जो सिक्रीट केला जातो. If oocyte is not fertilized within 24 hours, corpus luteum becomes inactive and transforms into corpus albicans. आता जर समजा ओवम फर्टाईल झाला नाही तर काय होतं? हे जे कॉर्पस ल्युटियम आहे, हा कॉर्पस ल्युटियम काय आहे? हे सेलचे मास आहे ज्याच्यानी प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन सिक्रिशन साठी काय होत असते? हेल्प होत असते आणि तो इनॅक्टिव्ह होऊन जाणार आहे. इनॅक्टिव्ह झाल्यानंतर तो कसा दिसणार आहे? कॉर्पस अल्ब्युकेन्स सारखं
होणार, म्हणजे त्याच्यामधलं सगळं जे आहे ते काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. इस्ट्रोजन प्रोड्यूस होणार नाहीये, प्रोजेस्टेरॉन सेक्रेट होणार नाही. ड्यू टू दिस secretion of estrogen and progesterone स्टॉप्स कम्प्लिटली. आता प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं सेक्रेशन काय होणार आहे, पूर्णपणे स्टॉप होऊन जाणार आहे. मग एंडोमेट्रियम स्टार्ट्स टू डिजनरेट इन ॲब्सेन्स ऑफ दीज टू हार्मोन्स. आता एंडोमेट्रियम काय होणार आहे, डिजनरेट व्हायला सुरुवात होणार आहे. आता इथे जे इनर वॉल असते युट्रसची ती एंडोमेट्रियम आहे. ती एंडोमेट्रियम वॉल काय होणार आहे, डिजनरेट व्हायला सुरुवात होणार. This tissue of degenerating endometrium and unfertilized ovum are discharged out through vagina. मग हे जे डिजनरेटिंग एंडोमेट्रियम आहे, म्हणजे हे जे सेल्स असतात, एंडोमेट्रियमचे सेल्स असतात, ते समजा डिजनरेट झाले म्हणजे डेड झाले तर काय होणार, ते अनफर्टिलाइज्ड ओवम होतं, त्याच्यासोबत त्याचं डिस्चार्ज होणं सुरुवात होणार आणि ते वजायना मार्फत काय होणार आहे, डिस्चार्ज होऊन बॉडीमधून बाहेर पडणार. This is accompanied with continuous bleeding. आता हे जे प्रोसेस आहे डिजनरेटिंग एंडोमेट्रियम आणि अनफर्टिलाइज्ड ओवमचं डिस्चार्ज होण्याचं, हे खूप साऱ्या ब्लीडिंग सोबतच होणार. ब्लीडिंग कंटिन्यूज अप्रॉक्सिमेटली फॉर 5 days आणि हे ब्लीडिंग किती दिवस चालणार आहे, 5 दिवस चालणार. This is called as menstruation आणि ह्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, मेन्सुरेशन म्हटलं जाणार आहे. म्हणजे अनफर्टिलाइज्ड एग काय होणार आहे, रिलीज केला जातो बॉडीमधून, काय केला जातो, रिलीज केला जातो. विथ डिजनरेटिंग एंडोमेट्रियमचे टिश्यूज असतात त्याच्यासोबत आणि खूप सारं ब्लड असतं त्याच्यासोबत. यालाच आपण मेन्सुरेशन असं म्हणणार आहे. आणि हे मेन्सुरेशन किती दिवस चालतं, हे ब्लीडिंग किती दिवस चालतं, 5 days चालतं. Unless the oocyte is fertilized and embryo is implanted, this process is repeated every month. जोपर्यंत एग फर्टाईल होणार नाही, एम्ब्रियो फॉर्म होऊन इम्प्लांट होत नाही, तोपर्यंत ही जी प्रोसेस आहे दर महिन्याला रिपीटेड होणार आहे. If the embryo is implanted, repetition of this cycle is temporarily stopped till the parturition and thereafter period of breast feeding. जेव्हा एम्ब्रियो इम्प्लांट होतं, ही जी सायकल आहे, जेव्हा प्रेग्नेन्सी राहते, जेव्हा फिमेल्स प्रेग्नेंट होतात तेव्हा ही जी सायकल आहे ती काय होते, स्टॉप होते बेबी डिलिव्हर होईपर्यंत आणि ब्रेस्ट फीडिंग चालू असेपर्यंत कधी कधी पिरियड स्टार्ट होत नाही. Menstrual cycle is a natural process and the women experience severe pains during this period. Menstrual cycle ही जे आहे ते ही एक नॅचरल प्रोसेस आहे, पण काही वुमन्स जे असतात त्यांना याचा त्रास होतो. Severe weaknesses is felt due to heavy bleeding. कधी कधी काय होतं, खूप जास्त हेवी ब्लीडिंग झाल्यामुळे सुद्धा फिमेल्स मध्ये, वुमन्स मध्ये वीकनेस येतो. There is a higher possibility of infection too during this overall period. आणि ह्या पिरियड मध्ये फिमेल्सला खूप जास्त प्रमाणामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असू शकतात आणि असतात सुद्धा. Due to all such reasons, there is a need of rest along with special personal hygiene. म्हणून काय केलं जातं की ह्या पिरियड मध्ये फिमेल्सनी थोडा जास्त आराम केला पाहिजे आणि पर्सनल हायजीन ठेवली गेली पाहिजे फिमेल्स कडून. हे जे आहे हे चेंजेस इन ओव्हरी आणि चेंजेस इन युट्रस दाखवतोय हा डायग्राम. आता ह्याच्यामध्ये मेन्सुरेशन मध्ये 4 पिरियड्स स्टेप्स आहे, आपण पिरियड्स म्हणू शकतो. पिरियड ऑफ मेन्सुरेशन आहे, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम आहे, ओव्ह्युलेशन पिरियड आहे, पिरियड ऑफ सेक्रेशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम आहे. आता पहिले 5 दिवस काय होतं, पिरियड ऑफ मेन्सुरेशन म्हणजे ब्लीडिंग असणारे, ब्लीडिंग असल्यानंतर पूर्ण कंप्लीट फिनिश झाल्यानंतर ते जे एंडोमेट्रियम होतं ते अगेन टिश्यूज काय करतात, रिजेनरेट व्हायला सुरुवात होतात, नवीन टिश्यू यायला सुरुवात होते. त्याच्यानंतर ओव्ह्युलेशन पिरियड मध्ये ओवम्स जे आहे, एग जे आहे ते काय केले जातात, रिलीज केले जातात. पिरियड ऑफ सेक्रेशन ऑफ ग्लँड्स. आता त्याच्यानंतर जर समजा
ओवम जे आहे तो रिलीज केला. ओवम रिलीज केल्यानंतर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन्स काय केले जातात, रिलीज केले जातात त्या ओवमच्या नरिशमेंटसाठी. आणि ते कोण रिलीज करतं, कॉर्पस ल्युटियम. आता कॉर्पस ल्युटियम म्हणजे आता जर समजा 28 दिवसांपर्यंत ओवम फर्टाईल झाला नाही तर काय होतं, हे जे कॉर्पस ल्युटियम आहे ते कशामध्ये बदलता, कॉर्पस अल्बिकेन्स मध्ये बदलता आणि परत 28 दिवसांनंतर परत मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते. पण जर समजा इथेच ओवम फर्टाईल झाला असता तर हे मेन्स्ट्रुअल सायकल कंटिन्यू राहणार नाही. आता आपण ह्या सेशन मध्ये काय काय बघितलं, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघितलं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघितलं, गॅमेट फॉर्मेशन बघितलं, फर्टिलायझेशन बघितलं आणि महत्वाचं म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल बघितले.